की कुठेतरी आहे चांगली गोष्ट आहे. हो, तुम्ही जेव्हा तुमच्या घरी येता तेव्हा ते प्रोफेशन घेऊन तुम्ही घरी येत नाही. प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये जीवन जगताना तुमचं लाईफस्टाईल राहताना काय आवश्यक असतं, तुमचं जे काही ऑफिस वर्क आहे, तुम्ही जे काही तुमचा प्रोफाईल आहे, हुद्दा आहे, हा तुमच्या घराच्या बाहेर ठेवून तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर एक साधं तुम्ही एक स्त्री आणि पुरुष आहात हा इगोइस्टिक पार्ट जोपर्यंत तुम्ही बाहेर काढणार नाही. आणि इथंच मोठी चूक व्हायला लागते. बरेचदा समोरचं काय म्हणतो, सर मी फार ओके आहे, मी फार व्यवस्थित आहे, पण मला समोरची पार्टनरचं साथ देत नाही. मग साथ देत नाही याचं असं काय की तुम्ही विचार करा, जर एकाच आईचे बहीण भाऊ सेम नसतात तर अशा केसमध्ये कसं एक्सपेक्ट कराल तुम्ही की कुठली तरी बाहेरची व्यक्ती ही एकदम तुमच्या मनाला मॅच करेल, तुमच्या समजून घेईल, तुमच्या आवडी-निवडी, सवयी. मग या गोष्टीमध्ये काय होतं, मिसअंडरस्टँडिंग होते, अनबन होते. मग अशा गोष्टी काढायला लागतात. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचं लाईफ कसं जगावं, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं एकमेकाशी बिहेव करावं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि अर्थातच या तृप्तीमुळं असे वेगवेगळे आजार, मायग्रेन, हेडॅक कमी होण्यास अतिशय चांगला उपयोग होत असतो. अच्छा डॉक्टर, आणखी